सर्व आदरणीय परीक्षकांचे व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत। तंत्रज्ञानाने मानवी कामे खूप सोपी केलेली आहेत आणि याच संकल्पनेवर आधारित आम्ही आविष्कार किट वापरून हँड फॉलोअर रोबोट तयार केले आहे, जे भौतिक स्पर्शाशिवाय मानवी हालचाल ओळखून काम करतो। मी तुम्हाला रोबोटच्या रचनेबद्दल सांगतो। रोबोटला भक्कम आधार देण्यासाठी आम्ही मेटल शिसे वापरलेले आहे आणि रोबोट इकडे तिकडे किंवा पुढे जाण्यासाठी आम्ही दोन्ही बाजूला 2 हाय DC मोटर्स वापरलेले आहे आणि रोबोट जमिनीवर सुरळीत चालावे म्हणून आम्ही चाके लावले आहेत, ज्यामुळे रोबोट जमिनीवर सुरळीत चालतो। या रोबोटच्या समोरच्या भागामध्ये आम्ही एक IR प्रॉक्सिमिटी सेन्सर बसवला आहे। हा सेन्सर रोबोटच्या समोर येणारा हात किंवा कोणत्याही वस्तू अचूकपणे डिटेक्ट करतो। हात जसा पुढे सरेल त्यानुसार सेन्सर सिग्नल तयार करून रोबोटच्या ब्रेनला किंवा मेंदूला पाठवतो। या रोबोटचा मेंदू आविष्कार फुल 2.0 BLE कंट्रोलर हा आहे। आम्ही याच्यामध्ये ब्लॉक प्रोग्रामिंग केले आहे। जेव्हा सेन्सर समोर हात येतो तेव्हा कंट्रोलर दोन्ही मोटर्सना पुढे फिरण्याचे कमांड देतो। जेव्हा हात मागे घेतला जातो तेव्हा मोटर्स आपोआप थांबतात। हे पहा, मी रोबोटसमोर हात धरतो, रोबोट हातामध्ये चालतो आणि हात काढत थांबतो। अशा तंत्रज्ञानाचा वापर हॉस्पिटलमध्ये स्मार्ट लगेज करिअर्स आणि कारखान्यामध्ये स्वयंचलित ट्रॉली बनवण्यासाठी उपयोग करू शकतो। आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक, आमचे सादरीकरण ऐकून घेतलेल्या सर्व परीक्षकांचे मनपूर्वक आभार। जय हिंद, धन्यवाद। नमस्कार। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करताना अनेकदा दोरी अडकणे किंवा तुटणे अशा समस्या येतात। यावर उपाय म्हणून आम्ही आविष्कार किट वापरून ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टीम तयार केली आहे। या मॉडेलचा बेस आणि खांब मजबूत मेटल प्लेट्स पासून बनवला आहे। ध्वज सुरळीत वर जाण्यासाठी आम्ही चेन अँड स्प्रॉकेट ड्राईव्ह वापरला आहे, ज्यामुळे चाकी न अडकता सहज फिरते। या सिस्टीमचा मेंदू आविष्कार फुल 2.0 BLE कंट्रोलर आहे। याला पॉवर देण्यासाठी बॅटरी पॅक वापरले आहे, ज्यामुळे वायरचा अडथळा न होता हे कोठेही नेणे सोपे होते। याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिमोट कंट्रोल। लांब उभे राहून रिमोटचे बटन दाबताच हाय स्पीड DC मीटर चालू होते आणि ध्वज क्षणात वर सरकतो। हे पहा, एका क्लिकवर ध्वजारोहण पूर्ण। तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय सोहळा अधिक भव्य बनवणे हा आमचा उद्देश आहे। आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक आणि आमचे सादरीकरण ऐकून घेतलेल्या परीक्षकांचे मनपूर्वक आभार। जय हिंद, धन्यवाद।